मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारत जोडो यात्रेमध्ये शहरी नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप विधानसभेमध्ये केला होता। यासोबतच काठमांडूमध्ये पार पडलेल्या माओवाद्यांच्या एका बैठकीचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला। या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती असंही फडणवीसांनी म्हटलं। एबीपी माझाला या बैठकीबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे। नोव्हेंबरमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये माओवाद्यांचे भारत, नेपाळ, बांगलादेशमधले सदस्य सुद्धा हजर होते। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय झालाच तर पुढची रणनीती काय असेल यावरती सखोल चर्चा करण्यात आल्याचे सुद्धा कळतंय। तर काठमांडूमध्ये झालेल्या या बैठकीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे आपण बघूयात। 12 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान काठमांडूमधल्या कांतीपुरममध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक झाली। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सचा या बैठकीमध्ये समावेश होता। माओवाद्यांचे भारत, नेपाळ, बांगलादेशामधले काही निवडक सदस्य बैठकीसाठी हजर होते। महाराष्ट्रामधून किमान 4 ते 5 जण बैठकीला हजर असल्याची माहिती मिळते। भारत जोडो अभियानाशी जोडलेले संविधान बचाववरती व्याख्यान देणारे महाराष्ट्रामधले एक बुद्धिजीवी सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं कळतंय। महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचा विजय झाला तर काय करायचं यावरती बैठकीमध्ये मंथन झालं। महाराष्ट्रात भाजपचा विजय झालाच तर त्याचं खापर ईव्हीएम वरती फोडण्याची रणनीती सुद्धा बैठकीमध्ये ठरवली गेली आहे। तर या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आपण बघितलंय, कोणकोणत्या विषयांवरती चर्चा झाली। मात्र या बैठकीच्या नंतर माओवाद्यांना कोणते निर्देश देण्यात आले आहेत बघूयात। येत्या काळात 4 टप्प्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाराष्ट्रासह देशभरामध्ये आंदोलन सुरू करणं। पहिल्या टप्प्यामध्ये प्रसार माध्यम, समाज माध्यमांमधून ईव्हीएमच्या विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करणं। दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी आंदोलन उभं करणं। महायुती सरकारवरती नाराज असलेल्या समाज घटकांना रस्त्यावरती उतरवून सरकार विरोधी वातावरण तयार करणं। चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याचं सांगत सरकार विरोधामध्ये आरपारची लढाई पुकारणं। आणि या एकूणच बैठकीविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, या आधी सुद्धा फडणवीसांनी भारत जोडो यात्रेमधल्या अर्बन नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केलेला आपण बघितलाय आणि पुन्हा एकदा काल त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हाच मुद्दा उचलून धरलाय। नेमकी ही बैठक काय होती आणि पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय? यामिनी, या बैठकीचा जो कालावधी आहे तो आपण जर तपासला तर लक्षात येते की 12 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजे हरियाणामधील निवडणूक पार पडलेली होती आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रचाराचा बराचसा कालावधी पार पडलेला होता। त्यामुळे हरियाणानंतर महाराष्ट्रामध्येही जो एक पराभव जो आहे तो इंडिया आघाडीच्या वाट्याला येत आहे का असं एक चित्र जो आहे किंवा असा एक संशय जो आहे तो इंडिया आघाडीच्या बाजूने जे भारत जोडो अभियान प्रचार करत आहे असा आरोप वारंवार देवेंद्र फडणवीस करतायत। त्यांचे जे करता धरतायत त्यांना कदाचित आला असावा आणि त्यानंतर ही जी बैठक आहे ती काठमांडूमध्ये झाली। काठमांडूमधील कांतीपूर भाग आहे त्या भागामध्ये 12 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान ही बैठक झाल्याची माहिती आहे आणि भारत, बांगलादेश आणि नेपाळमधील जे माओवादी आहेत त्यांचे जे काही टॉप कॉम्रेड्स आहेत त्यांची ही बैठक होती। मात्र सर्वात धक्कादायक बाब जी महाराष्ट्रासाठी आहे की या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे जे संघटन भारत जोडो अभियानामध्ये काम करत आहे त्यामधील काही जवळपास 4 ते 5 लोक जे आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते आणि जे काही गृह विभागातील उच्च पदस्थ सूत्र आहेत त्यांच्याकडून जी काही माहिती मिळत आहे गृह विभागाकडे किंवा पोलिसांकडे या बैठकी संदर्भातली जी माहिती आली आहे त्याप्रमाणे या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे निकाल जर हरियाणाच्या धर्तीवर किंवा त्याच मार्गावर जर गेले तर पुढे ईव्हीएम विरोधात जोरदार आंदोलन महाराष्ट्रात उभं करायचं आहे असं ठरलं होतं आणि त्याच्यानंतर या बैठकीनंतर जे निर्देश समोर आलेले आहे त्यामध्ये 4 टप्प्यांमध्ये भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम संदर्भातला एक आंदोलन जो आहे तो उभं करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला
जो जनादेश आहे त्याच्या विरोधात एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेमध्ये हे गंभीर आरोप केलेले होते की काठमांडूमध्ये एक अशी बैठक झालेली होती आणि आता जे काही गृह विभाग असेल किंवा पोलीस दलातील उच्च पदस्थ सूत्र आहेत त्यांच्याकडून जी काही माहिती मिळत आहे तर अशी एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 4 ते 5 संघटनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहे तेही सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. बरं रजत, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर जर सरकारकडे इतके पुरावे आहेत तर सरकारचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल याविषयी काही कळू शकलंय का? नक्कीच सरकारकडे जर माहिती असेल आणि जेव्हा मुख्यमंत्री स्वतः विधानसभेमध्ये हे बोलतायत तर सरकार आणि गृह विभाग या संदर्भात पुढे भविष्यामध्ये ठोस कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं पाहिलं तर यंदाच्या विधानसभा अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलेलं आहे आणि त्याचं म्हटलं जात आहे की त्याच्या माध्यमातून शहरी नक्षलवाद ज्याचा आरोप वारंवार भाजपकडून किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केलं जात आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तो कायदा परिणामकारक राहील. जर भविष्यामध्ये तो विधेयक कायद्यात रूपांतरित झाला आणि अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने गृह विभागाकडून हे आरोप केले जात आहे तर नक्कीच काही ठोस कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी धन्यवाद रजत या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.